आता याबद्दल मला तुम्हाला हे सांगायचंय की केंद्रीय मागील वर्षी पंचायत राज मंत्रालयाने मागील वर्षी अशा 34 पुरस्कारांची घोषणा केली होती। त्यात आपल्या महाराष्ट्रातल्या 4 ग्रामपंचायतींनी वेगवेगळ्या श्रेणीमध्ये पहिला पुरस्कार मिळवला। तर याच आठवड्यामध्ये आणखी एका ग्रामपंचायतीला ग्रामीण डिजिटल सक्षमीकरणाचा राष्ट्रीय पुरस्कार घोषित झालाय। यानुसार महाराष्ट्रातली गावं आणि ग्रामपंचायती पुरस्कार मिळवत असतात, पण सध्या ग्रामपंचायती वेगळ्या सडसडीत सापडल्यात। गावांना पुरस्कार मिळतात, पण ते मिळवण्यासाठी ग्रामपंचायती अस्तित्वात हव्यात। सध्या राज्यातील अशा 14,000 ग्रामपंचायतींचा कार्यकाळ संपलाय आणि त्यांच्या निवडणुका सुद्धा रखडल्यात। त्यामुळे गावांची अवस्था अत्यंत बिकट आहे। 100हून अधिक पुरस्कार मिळालेल्या ग्रामपंचायतीचे सरपंच राहिलेले भास्कर पेरे पाटील यांच्याशी या भीषणतेबद्दल आमचे प्रतिनिधी कृष्णा केंडे यांनी संवाद साधला, तेव्हा या परिस्थितीचं गांभीर्य प्रकर्षाने जाणवलं। पाहुयात भास्कर पेरे पाटील काय म्हणतात। आपल्यासोबत स्वतः पेरे पाटील आहेत। काय प्रतिक्रिया आहे हे ऐकल्यानंतरची पहिली? नाही, हे म्हणजे अतिशय चुकीचं आहे आणि राज्याला पण घातक आहे। प्रश्न निवडणुकीचा किंवा सरपंचाच्या पदावर बसायचा हा नाही आहे, पण त्याच्यामुळे कारभार ठप्प झाला। जवळजवळ 50,000 कर्मचाऱ्याचे पगार नाही आणि विशेष म्हणजे प्रशासक बी नाही। कदाचित प्रशासक असतं तर थोडंफार धकलं असतं, म्हणून हे 100% चुकीचे आहे असं मला वाटतं। शासनाने लवकरात लवकर ताबडतोब निवडणूक आयोगाने डिक्लेअर करायला पाहिजे। हे मी एकटाच महाराष्ट्रात खूप दिवसाचं बोलू राहिलो, पण आमचा आवाज त्यांच्यापर्यंत पोहोचत नाही। या निमित्तानं तो पोहोचेन अशी मी आशा करतोय। असं का, म्हणजे कोण बोलत का नाही? कोण बोलन आणि बोलायला हिंमत लागते साहेब, आणि त्याची बाजू खरी लागते। आजकाल काय चालू आहे, कोणी निवडणूक आयोग किंवा कोणाच्या शासनाच्या विरोधात बोललं तर त्याच्यावर काहीतरी गुन्हा दाखल झाला, दिला मध्ये टाकून। कोण कशाला मांजराच्या गळ्यात घंटा बांधेल, कशाला बांधेल? आम्ही एक फकीर लोक आहे म्हणून आमचं ठीक आहे, आम्हाला करून करून काय करणार? अहो साहेब, 92ला घटना दुरुस्ती लोकसभेत मंजूर झालं, हे मी नाही सांगत, घटना सांगते। 92ला लोकसभेत मंजूर झालं, 24 एप्रिल 93ला घटना दुरुस्ती झाली आणि त्यामध्ये म्हणजे वेळेत निवडणुका घ्यायला पाहिजे हे चक्क लिहिलं गेलं आणि याला 6 महिने झाले। मग निवडणूक आयोग काय कशासाठी ठेवला? आम्ही काय गवत उपटायचं काम करते? काय करते? आणि कशामुळे नाही घेतलं याचं काही कारण नाही, काही नाही, काहीही नाही, मनमानी, निव्वळ मनमानी। हे होते भास्कर पेरे पाटील आणि त्यांनी खंत व्यक्त केली आहे की राज्यात जर अशी परिस्थिती आहे, 14,000 ग्रामपंचायतीच्या निवडणुका नाहीत आणि त्यामुळे 6 वर्ष गावं या ठिकाणी मागे पडलेत आणि यात कुणी बोललं एक तर बोलायला तयार नाही आणि कुणी बोललं की त्याला थेट आतमध्ये टाकलं जातं, म्हणजे जेलमध्ये टाकलं जातं आणि त्यामुळे कुणी बोलायला तयार नाही, असं देखील खंत त्यांनी व्यक्त केली। कॅमेरामन बाळासाहेब पाचवणेसह मी कृष्णा केंडे, ABP माझा, छत्रपती संभाजीनगर। आपण आत्ताच ऐकलं भास्कर पेरे पाटील यांनी असं विचारलं की निवडणूक आयोग काय करतोय, गवत उपटायचं काम करतोय का? असो, भास्कर पेरे पाटील हे गावाचा विकास साधण्यासंबंधी अनुभवी नेतृत्व आहे। त्यांनी गावांची भीषण परिस्थिती मांडली आहे, तर निवडणुका रखडल्यामुळे गावांचा विकास रखडलेला असताना ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे हाल तर त्याहून वाईट आहेत। आधीच तुटपुंजा पगार आणि तोही 5 महिन्यांपासून नाहीच। या स्थितीत राज्यातल्या 50,000